येत्या 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांची पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। एवढं यश मिळालं तरी अमित शहांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करावी लागते। बीड परभणीमधील हत्येमागे देशाचे गृहमंत्री काहीच बोलले नाहीत, सुप्रिया सुळेंची टीका। आजही अमित शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो, म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाहीत तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत, अमोल कोल्हेंचं उत्तर। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली, अमित शहांची टीका। जखमेतून अमित शहांचे हे उद्गार, विधानसभेला त्यांना विजय मिळाला पण आगामी काळामध्ये जनता त्यांना जागा दाखवणार, अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर। प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका, अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम। जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा, राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा, शहांच्या सूचना। श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत बुरी झाली। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता विरोधकांना टोला। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमामध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार, छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत, फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप, मग आता काय जादू झाली, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। सौंदाणा गावच्या सरपंचाचा मृत्यू अपघाती नसून हत्याच, भ्रष्टाचाऱ्यांचं टोळकं प्रामाणिक सरपंचाच्या जीवावर उठलाय, विनायक राऊतांचा आरोप, तर बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांकडे विनंती। वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू, धनंजय देशमुख यांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती, तपास यंत्रणांकडून फोनचा शोध सुरू, फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवार संतापले, तपासामध्ये नाव आल्यावरच चौकशी होईल, कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो, बीड हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी कुणाचे फोन आले, कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागर यांची मागणी।